तुळजाफिरण, तलवारीचं नाव आहे तुळजाफिरण. नंतर महत्वाचा म्हणजे तो दगड टिकला. सिंधुदुर्गचं प्रवेशद्वार. मित्रांनो आम्ही जाणार आहे बोटीनं, पण प्रॉब्लेम असा आहे की बोट भरपूर आत आहे, त्याचा ट्रॅक आत आहे आणि आम्ही घातलेत शूज. आम्ही म्हणजे सगळ्यांनी शूज घातलेले आणि आता शूज घालून जायचं म्हणजे कसं अवघड होणार आहे. काय चपल कुठं काढल्यात सगळ्यांनी? घेऊन गेलात सर. अरे हातात घेऊन गेले असतील, तिथं घालणार मी आज. अरे बापरे, अवघड होणार आहे. चला काढायला नको. बरं भरतीला काय करायचं? तुटलं ब्रेक झालं रे ते खालचं. तर मित्रांनो पॅन्ट येता येता वर येणं झाल्या, कारण बॅग आहे राहत नाही खाली, म्हणजे वर राहत नाही. चला यो परत एकदा पाण्यात. ओ माय गॉड, भारी वाटले. पॅन्ट तर भिजणार आता. त्या इकडे हे चला की बघा यो ट्रॅक. माझी पॅन्ट भिजायची तशी भिजली, आता काय फायदा नाही वर करून. भारी केलं रे हर्ष. हा हात दे मला. अरे काम करू नका यावर. कोण राहिलं बघ. अरे अरमॅन ये लवकर. हे अरमॅन ये लवकर. लाट आल्यावर हे कसं व्यवसाय होते. काय भिजली तुझी पॅन्ट रे, पॅन्ट रे, पॅन्ट रे. इकडे मुले आंघोळ करतात, तिकडे कॅमेरा घेऊ शकत नाही. भाई ये क्या है? क्या हाँ चलेगा. माझी चप्पल बरं आम्ही आधीच आहे का सर काय स्टेप करायची तिथं? धर की रे. हळू काय हळू, नुसतंच हळू. धरणार कोण? लगे भाई तू गोवा गेलता ना पाण्यात? नवीन घेतलं. कसलं मोठं कानापर्यंत यायला लागले. मित्रांनो आता आम्ही बोटीत बसलेलो आहे आणि मस्तपैकी आता डायरेक्ट सिंधुदुर्गला जाणार. तर मित्रांनो हा किल्ला, हा किल्ला जसा जसा जवळ येतो ना तसं तसं छाती जसं घरघर बघायला लागते. कारण फर्स्ट टाइम मी सिंधुदुर्गला आलोय आणि माझी खूप इच्छा होती की सिंधुदुर्गला यायची, तिथं महाराजांचे टस आहेत आणि खरं आज मी भाग्यवान समजते की मला आज ते बघायला मिळाले. तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलेलो आहे आणि याच्या आधी त्यांचा फोटोशूट सुरू आहे. तर आम्ही जाऊन ॲड होतो तिथे. चला रे पटापटा चला. चला वर चला, वर चला लवकर. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. हे यार मित्रांनो आता आपलं परत काम चालू, सॉक्स घालायचं आणि या सॉक्स मध्ये वाळू भरलेली आहे. रोज जिल्हा बघून असं वाटलं ना की यार महाराजांचं काय डोकं असेल ना. कष्ट किती घेतले. तर मित्रांनो किल्ल्याचा प्रवेशद्वार हे इथून स्टार्ट होते. प्रवेशद्वारावरून कळते की महाराजांनी किती डोकं लावलं असेल. खंड शत्रूला यायचं म्हणजे अवघडच घावतीच इथं बरोबर. ते मात दाखवतो गेल्यावर. बापरे
टोटली यू टर्न आहे टोटली. आणि हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्गचं प्रवेशद्वार. किल्ल्याचं नाव बघा, सिंधुदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं सिंधुदुर्ग. सिंधू म्हणजे समुद्र आणि दुर्ग म्हणजे किल्ला, सागरी किल्ला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधून घेतलेला किल्ला खर्च करून. जिंकला नाही तो मुरुड जंजिरा. याच्या आधी जिंकला तो कुठला किल्ला, तो विजयदुर्ग, 79 किलोमीटर. आणि स्वतः बांधलेला हा सिंधुदुर्ग आहे. हा किल्ला बांधण्याचा उद्देश होता ना त्यांचा, तो गोवा म्हणून ठेवला होता. गोवा पोर्तुगीज होते ना, ब्रिटिश नंतर येऊन आधी गेले. हे सगळ्यात आधी येऊन शेवटला गेले ना पोर्तुगीज, 1961 मध्ये गेले. त्यानंतर ह्या लोकांनी केलं काय, व्यापार केला आणि धर्म प्रसार वाढवला. इथून 40 किलोमीटर बघून आपण दक्षिण कोकण किनारपट्टी भागामध्ये जाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक वेंगुर्ला तालुका आहे, तिथे होते डच. आपल्या भातावर राज्य केलं कोणी, व्यापार करता आलेले शत्रू डच, पोर्तुगीज, ब्रिटिश आणि सिद्धीचा जंजिरा आणि जंजिरेची प्रतिकृती आहे. टोटल 720 किलोमीटर कोकण किनारपट्टी ही आपली सुरक्षित राहावी त्याकरता हा किल्ला एक बेटावर बांधून बेट म्हणजे एक आयलँड. तो पण आयलँड किती जागेमध्ये बघितला त्यांनी, 84 जागेमध्ये. 84 म्हणजे 84 त्या जागेची निवड, या जागेची एवढी जागा बघून त्याची कारणं दोन. गोवा जवळ आणि हा दगड किल्ल्याच्या भिंतीला वापरला गेला तो कुठला. हा दगड जर समजा बाहेरून आणला गेला असता तर आणायला वेळ किती गेला, छोट्या छोट्या बोटीने, आणि पैसा पण लागला असता ना. पैसा वाचला, वेळ वाचला. आणि त्याच्यात नंतर महत्वाचा म्हणजे तो दगड टिकला. म्हणजे ह्या दगडावर अभ्यास म्हणजे 360 वर्ष किल्ल्याला झाली. आणि 360 वर्ष आधीचे दगड मी पाण्यामध्ये जर समजा बघितले तर पाण्यामधला दगड मिठामध्ये आजही व्यवस्थित. तर हा किल्ला बघा तसा काय मिठामध्ये राहणार नाही, पाण्यामध्ये राहणार नाही. राहणार तो भिंतीचा दगड आज पण बघू आहे. आणि हवेने पण काही होत नाही. बाहेरून दगड आणला असता त्याला वाऱ्यानेच खराब झाला, वारा आणि पाणी लागला. हा अभ्यास केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बेटावर बांधला. 25 नोव्हेंबर 1664 या किल्ल्याचा पायाबंदी समारंभ झाला. म्हणजे किल्ला बांधायला पूर्ण. आणि हा किल्ला 29 मार्च 1667 ला पूर्ण झाला. म्हणजे 2 वर्ष 4 महिने 4 दिवसाची कालावधी हा किल्ला बांधायला. राजे गेले कुठे मधल्या कालावधीमध्ये, आग्र्याला गेले. आणि ते सन होतं 1666. औरंगजेबची भेट होती ना त्यांची. आणि पेटारा बघा, पेटारा, ते पेटाऱ्यामध्ये जेव्हा निघाले त्या किल्ल्याचं बांधकाम झालं. बाकीच्या कामामध्ये लक्ष कोणी दिलं होतं, त्यांची आई जिजाऊने. 5000 सैनिकांचा धाकटा पहारा, 3000 हुशार कारागीर आणि दिवस आणि रात्र काम केलं. आपल्याला आता आतलं काम करायचं असेल तर आपण दिवस आणि रात्र, दिवसभर करू शकतो, रात्रभर करू शकतो. तसंच काम आपल्याला बाहेर करता येणार नाही ना. कारण आपल्याला वेळ जो मिळतो ना बघा भरती ओटीचा, तर ओटीला पाणी खाली जातं, त्याचा वेळ परत भरलं की त्याचा वेळ असतो. तर भरती ओटी असते कोणावर, चंद्रावर. तर तेवढ्या वेळामध्ये ही सगळी कामं करून द्या. हे किल्ल्याचे किल्लेदार म्हणून गोविंद विश्वनाथ प्रभू यांची नेमणूक करण्यात आली होती. आणि हे किल्ल्याचे वास्तुशिल्पकार म्हणून हिरोजी इंदुलकरांनी हा बांधून याच्यानंतर रायगड बांधला. म्हणजे महत्वाचे 2 किल्ले बांधले कुणी तर हिरोजी इंदुलकर. आणि रायगडची आधी राजधानी बरेच वर्ष राहिली ती राजगड पुणे. सेनापती दौलत खान आणि त्याच्या हाताखाली 2 व्यक्ती आणि काम बघायचे. आणि ते बघणारे व्यक्ती भंडारी आणि पूर्ण आरमाराचे प्रमुख झाले कान्होजी. हा किल्ला राजांनी बांधला. पण पैसा मुघलांची मोठी मेहनत आहे. तिथला पैसा आणून हा बांधला. त्याला खर्च केला 1 कोटी स्वर्ण होऊन मुद्रा. आणि मुद्रा होती पूर्णपणे सोन्याची, त्याला होऊन म्हणायची. त्या काळात 1 कोटी खर्च केला. 2.5 ग्रॅम सोन्याचा. किल्ल्याची भिंत तुम्हाला दिसते 3.5 किलोमीटर. आता तो बोर्डावर फोटो बघा तुम्हाला. आणि तो बोर्डावरचा फोटो तुम्हाला 3.5 किलोमीटरची भिंत. आणि ह्या भिंती मजबूत कशामुळे आहे. आता समुद्र तुम्हाला थोडाफार शांत दिसलाय बघा. वारा असल्यामुळे थोडी लाटं दिसली असतील तुम्हाला वाऱ्यामुळे. पण समुद्र खवळतो ना प्रचंड. तो खवळतो पावसाळी महिन्यांमध्ये. ते महिने असतात जून, जुलै, ऑगस्ट. आणि 3 महिने किल्ला बनतो नसतो. आणि ती लाटा याच्यावर जेव्हा बाहेरून धडकतात ना, धडक बसल्यानंतर मजबूती आली की तिसऱ्याच्या बांधकामामध्ये. तिथं बाहेरचं पाणी आत यायला देतो समुद्राचं. आणि आपलं जे काही पाणी असतं ना पावसाळी महिन्यांचं, ते जमिनीत मोडतं, ते बाहेर जातं.
हा सीताने फायदा करून दिला. आता आपण सिमेंट वापरतो ना, तर सिमेंटऐवजी पूर्वी वापरण्याची आलेली वस्तू ती दगडी सोना, काळा गोळ, वाळू, पिता, बेल, उडदाची डाळ, भेंड्या, कास या 8 वस्तू आहेत बघा. आणि 8 वस्तू मिक्स करून त्याच्यामध्ये बनवलेल्या आहेत. पहिल्यांदाच गणपती बाप्पाचं दर्शन झालं, ते पण वाळून बनवलेली मूर्ती आहे ही. कडक ना, वापरलेलं नसते रे. जे ज्याला लहान तोप बघ कसली आहे ती. हे होन आहेत, होन अदर कॉइन्स ऑफ महाराष्ट्र कॉइन, छोटे छोटे कॉइन आहेत. तलवार बघ, तुळजा फिरण, तुळजा फिरण तलवारीचं नाव आहे तुळजा फिरण. शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांना भेट दिली होती तलवार. हा तर पाहिजे तसे. हा होय, खरोखरच्या महाराजांची ही महाराजांची मूर्ती. जे मंदिर आपण बघितलं का नाही ते महाराजांची मूर्तीच आहे. हे ठसे पायाचे आणि हाताचे खरोखरचे आहेत ते. होय, बघ पितळीची भांडी बघ जुनी, जातं जरटोप महाराजांची. होय, मावळा टोपी, सरदाराच्या पगड्या, हां जरटोप, वाघनख शीर्षास्त्र हे डोक्याला घालायचे. ढाली बघ, सोंडूचे आग्रे यांचा गुलाब मेरा दौलत, जहाज होते बघ. तोप, छोटी तोप, ते सापडलेले असतात ताल. हे बघ दिवे, पहिल्याच्या काळात होते दिवे लावायचे बघ वरती अडकून. तुला ते म्युझियम बघून कसं वाटलं? महाराजांचे ते वापरलेले, मावळ्याने वापरलेले. सगळ्यात काय आवडलं? मला महाराज ते तलवार आवडली महाराजांची. हां ती नाही, ती दिली नाही तरवाल, ते इंग्लंडमध्ये ती तलवार महाराजांनी वापरलेली. मला काय आवडलं सांगू? हां, छत्रपती शिवाजी महाराजांचे छाप पायांचे तसे. अरे होते तू बघितलं ना, प्रतिकृती होती महाराजांच्या आधी हाताची. अरे मग व्यवस्थित बघायचं, मग तुम्ही आलायच कशाला व्यवस्थित. तर मित्रांनो, ही आहे सिंधुदुर्गवरची आम्ही बघितलेली पहिली विहीर. आणि ही विहीर 12 महिने पाणी असते. आणि जर नीट तुम्ही ऑब्झर्व केला तर ही विहीर आहे की नाही, शंकराची पिंड असते की नाही त्या आकाराची विहीर आहे. महादेव मंदिर, भुयारी मार्ग. तर गाईडने सांगितलेलं आहे की महादेवाचं मंदिर आहे ते. हा इथे भुयारी मार्ग आहे. ओम नमः शिवाय. अरे वा वा वा, मस्त महाराज आले. तर मित्रांनो, मी आता सिंधुदुर्ग आलोय आणि काय थँक्यू. अरे बघा आपले इथे फॉलोअर भेटलेत. होय का? अरे थँक्स तिथे. बघा म्हणजे होय काय. भावानो काटावर आले, महाराजांचे ठसे पण बघितले आणि गर्जना दिली. आई शपथ, अंगावर काटा आला. तुम्हाला तो व्हिडिओ पण दाखवतो. व्हर्टिकल मध्ये गेलाय पण तो व्हिडिओ बघा. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गजपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, खगास्वर मंडित, अखंड लक्ष्मी अलंकृत, हिंदवी स्वराज संस्थापक महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मुघल संवारक शिवपुत्र छत्रपती
संभाजी महाराज के जय, छत्रपती संभाजी महाराज के जय, नमः पार्वती पते हर हर महादेव, हर महादेव, हर महादेव. अंगावर काटा आला ही शपथ. कडक. ए या लवकर या लवकर या, खाली बघून या व्यवस्थित. कडक व्ह्यू आहे हा, कडक व्ह्यू. सर फुल 90 होतं. आहे की नाही? पायऱ्या डिग्री एकदम असे खडे होते पायऱ्या. पहारे द्यायला केलते. दादा गाड्यावर आलायस तू. तिथं वर गेल्यावर ओ, हे ऍक्च्युली इथं राखण करायचे. असा शत्रू वगैरे येताना सरळ सरळ दिसतात ना ते. सर हे सगळं फळ्या होते बरं का. फळ्या होत्या होय. जबरदस्त. खालनं पण आहे. 2-3 फ्लोर हा, म्हणजे याच्यावर पण हे तेच की हे मेन हे होतं मेन. ते लोकांना इथं वापरायचे. हे नाही ते खालचं आहे ना ते वापरायचे. वर ठीक आहे. कडक. अंगावर काटा देखील बघितलं की. मित्रांनो पायऱ्याच्या एवढ्या खड्या आहेत, चढताना काय वाटत नाही पण उतरताना भीती वाटते. तर हा आहे किल्ला सिंधुदुर्ग. जी मेन एंट्रन्स आहे त्याचे हे तोप आहे बघ. हा बरं तर मित्रांनो आम्ही आता चाललोय राजकोट बघायला. त्याच्या आधी जेवण करायला चाललोय. विसरलोच मी फिरायला आलो की जेवण विसरतो रे. भूक हरते माझी. आम्ही आलो जेवायला. बघा हे लाईन. तर मित्रांनो मस्तपैकी जरा राईस आहे, गुलाबजामुन आहे, पुऱ्या आहे आणि छोले. कडक नियोजन झाले कडक. तर नमस्कार मित्रांनो, मी आत्ता राजकोट किल्ल्यावरती आलो आहे जे की मालवणमध्ये आहे. आणि ह्या राजकोट किल्ल्यावरती महाराजांची खूप मोठी प्रतिमा आहे. त्या मला ती जवळून बघायची आहे. या इथे महाराजांची प्रतिमा आहे आणि तिकडे सिंधुदुर्ग किल्ला आहे. तर एक चांगली गोष्ट आहे की चप्पल आहे इथे बाहेरच काढून जावं लागतं. ती मला आवडली कन्सेप्ट. तर मित्रांनो हे आहे शंकराचं मंदिर आहे. एक पेंड आहे आणि मूर्ती पण आहे चांदीची. म्हणून कसली भव्य मूर्ती आहे. बघा घेते. शिवाजी महाराज की जय. कसली भव्य दिव्य मूर्ती आहे ना महाराजांची. चलो वा रे मस्त. तर मित्रांनो आता राजकोट बघून झालेलं आहे आणि आता आम्ही इथून कुणकेश्वर जाणार आहे जे की 44 किलोमीटर आहे. बरोबर आहे ना? हां येस. तर आम्ही तिकडे जाणार आहे आता.
तर मित्रांनो आम्ही आता कुणकेश्वरमध्ये पोचलेलो आहोत. मला माहीत नाही आत कॅमेरा आला हो की नाही, पण आता तर आम्ही पोचलेलो आहोत आहे इथे. जे काय शूट होईल ते बाहेरूनच होईल. जर आत आला असेल तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मंदिर प्रवेशासाठी सूचना वेशभूषा संपूर्ण इथे ठरलेली आहे. एक नंबर. असभ्य अशोभनीय फाटले जीन्स चालत नाही, हे चांगलं आहे. आहे त्याची मंदिराची कमान आहे, त्याबरोबर विष्णूचे शिल्प आहे त्यावरती. हर हर महादेव. समुद्रकिनारी आहोतीवेळी दगडावरती असणाऱ्या पांडवकल्याण शिवलिंगाचे दर्शन घेता येते. पांडव अज्ञातवासात असताना या तीर्थक्षेत्री प्रतिकाशी निर्माण करावी या उद्देशाने तयार केलेली शिवलिंगे आजही आपल्या अस्तित्वाची साक्षी देताना पाहावयास. तर मित्रांनो खूप अप्रतिम असं मंदिर आहे, जे समुद्राच्या किनारी बसलेलं आहे आणि भारी वाटलं. एक पॉझिटिव्ह वाईब झाले मंदिराला भेट देऊन. तर मित्रांनो मध्यरात्रीच्या 2:30 वाजल्यात आणि मी आत्ता पोहोचले सांगलीत. फायनल मित्रांनो ट्रिपवरून आम्ही आलेलो आहोत आणि आता बघा सगळ्यांचे पेरेंट्स न्यायला येणार आहेत. काय करा ट्रिप सक्सेसफुल. सक्सेसफुल. चलो बाय बाय. हा ब्लॉग आपण आता इथे संपू, परत भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. परी ए की बाहेर काय उडकत बसल्यास. चलो तर फायनली ट्रिप कंप्लीट झालेली आहे आमची. आणि इकडे बघ चेन लावली नाहीस. आता बैलगाड्या बघितल्या तुम्ही म्हणजे, आणि मी आत्ता पोचलोय घरी 3:30 वाजल्यात. तर त्यांच्या कष्टाची सुरुवात 3:30 वाजल्यापासून संध्याकाळी 6, 8, 9 काय वाजतील ते वाजतील तोपर्यंत करत असतात. एवढे कष्ट करत असतात. आपलं बरं आहे त्याच्या मारे त्याच्या. सकाळी निवांत 8 वाजता उठून 10 पर्यंत जॉबला जायचं, हे की नाही. चलो बाय बाय.